नमस्कार मंडळी, कसं काय? बरं चाललंय ना? बरं चालायलाच पाहिजे. मी मयुरेश तावडे तुमचं स्वागत करतो रत्नागिरी तुझीला यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहे कोकणातील चविष्ट आणि खास अशी स्पेशल काजू आणि अंड्याची भाजी. चला तर मग बघूया कशी बनवतात. आणि ही बनवायला एकदम इझी आहे आणि सिंपल आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर आता आपण आलो आहे किचनमध्ये. इथे अंडा काजूची भाजीची रेसिपी तयार करते मम्मी. काय काय आहे? लाल तिखट, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, तेल, काजू, अंडं, ओला नारळ आणि कांद्याचं भाजून केलेलं वाटण, मीठ, कांदा टमॅटो आणि फोडणीसाठी तेल. तर सुरुवात करूया. इथे तेल टाकलंय. आता तेल तापलंय, त्याच्यामध्ये आता कांदा टाकलाय परत्याला. आता टोमॅटो टाकला. हा ओला काजू आहे. ह्याला पूर्ण सोललं आणि मग त्याला गरम पाणी टाकलं याच्यावरती आणि याची सालं वगैरे काढली आहेत. आणि ते अंडी आहेत, अंडी उकडून घेतलेले आहेत. इथे आता चालू आहे भाजी. इथे कांदा आणि टोमॅटो टाकलाय. एक चमचा आलं लसूण पेस्ट. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले. आता लाल तिखट, ते टाकलं. 2 ठीक आहे. धने पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद टीस्पून, पाणी टाकलंय. आता मसाला मसाल्याला मसाला झालाय. त्याच्यामध्ये आता ओले काजू टाकले. त्यामध्ये वाटण टाकलंय.
ग्रेव्ही झाली आहे ओल्या काजूची. आता याच्यात वाटण घातलंय 6 चमचे. आता अंडी घालते याच्यात. अंडी घालते भाजीमध्ये. आता याच्यामध्ये मीठ टाकलंय चवीनुसार. आता याला एक उकळी द्यायची. तर एक उकळी आली आहे रस्स्याला, भाजीला. म्हणजे काजू दाखव, काजू. आता याच्यामध्ये एव्हरेस्टचा अंडा मसाला टाकते. आता एक उकळी आली की रेडी. आता एक उकळी आली की रेडी खायला. आता झाली आहे रेडी भाजी, अंडा आणि काजूची भाजी. हिला तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाऊ शकता. मी चपातीबरोबर खाणार आहे. कोथिंबीर. बोला कशा आलेत? उत्तम झाले.